Hello everyone, welcome to my channel Maths Magic 2. Okay, today's topic is profit and loss. बरीच डिमांड होती या टॉपिकसाठी. ॲक्च्युली प्रॉफिट आणि लॉसवर एक छोटे छोटे 2 व्हिडिओ मी तयार करून ठेवलेले होते. जुने माझे जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं इनिशियली त्यावेळेला मी तयार केलेले आहेत, पण ते कमी आहे तुमच्यासाठी. सो मी इन ब्रीफ आता डिटेलमध्ये प्रॉफिट आणि लॉस इथे आता घेणार आहे. सो स्टे ट्यून. तुमच्या फ्रेंड्सला सगळ्यांना शेअर करा. आणि तुमची एक्झाम जवळ येत आहे, सो डू हार्डवर्क. अँड मी क्वेश्चन पेपर्स सॉल्व करून ठेवले आहे. फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टरचे क्वेश्चन पेपर सॉल्व करून ठेवलेले आहेत, त्या बघा. प्रॉफिट आणि लॉस हे चॅप्टर झाल्यानंतर मी शेअर आणि डिव्हिडंड हे चॅप्टर घेणार आहे. लवकरात लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे मी. तुमची परीक्षा आहे 10 तारखेला 12 तारखेला. वेगवेगळ्या कॉलेजमधून मुलांचे मेसेजेस येतात मला की मॅम आमची एक्झाम आहे, प्लीज लवकर करा. सो क्वेश्चन पेपर रेफर करा. क्वेश्चन पेपरने तुमची भीती जाते. मी जे क्वेश्चन पेपर सॉल्व करून ठेवलेत, तर ते क्वेश्चन पेपर जेव्हा तुम्ही रिव्ह्यू कराल, तो व्हिडिओ जेव्हा बघाल, तेव्हा तुमची भीती जाणार आहे की एक्झॅक्टली करायचं काय असतं, कुठला क्वेश्चन कसा येतो. त्याच्यामुळे तुमची भीती दूर होते. म्हणून मग ते व्हिडिओ तुम्ही बघा. फर्स्ट सेमिस्टरचा आहे, सेकंड सेमिस्टरचा आहे, BBAचा आहे, BCAचा आहे. ओके. आणि अजून एक गोष्ट, यानंतर मी शेअर चॅप्टर घेणार आहे. आणि हां, जर वेळ मिळालाच तर ऑब्जेक्टिव्ह आणि थिअरी पार्ट. कुणीतरी एका स्टुडंटने म्हटलं की मॅम थिअरी पार्ट घ्या तुम्ही. घेतलाय तसा प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये कव्हर केला आहे. प्रत्येक चॅप्टर चालू असताना मी सांगितलंय की एक्झामला काय विचारलं जातं आणि काय नाही विचारलं जात. ओके. सो थिअरी कव्हर केलेला आहे. तरी पण जर मला वेळ मिळालाच 12 तारखेच्या आत, तर मी तुमच्या क्वेश्चन पेपरमधले ऑब्जेक्टिव्ह आणि थिअरी कशी विचारली जाणार त्यावर मी तुमचं थोडंसं ब्रीफ एक डिस्कशन घेणार ऑब्जेक्टिव्ह आणि थिअरीवर. ओके, फाईन. नाव मूव टुवर्ड्स द प्रॉफिट अँड लॉस. सी दिस वर्ड सजेस्ट द मिनिंग. प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला माहिती आहे चांगलं प्रॉफिट आणि लॉस आहे काय एक्झॅक्टली. समजा जर मी एक बॅग घेते 100 रुपीजची, ठीक आहे, 100 रुपीजची, आणि ही बॅग मी परत कुणाला तरी विकणार आहे 150 रुपीजला. ओके. इनिशियल प्राइस जी होती त्याची ती आहे 100, आणि मी आता दुसऱ्या कोणाला तरी ती सोल्ड आउट करणार आहे. सो मी 50 रुपीज एक्स्ट्रा घेणार आहे. तर ते माझं काय होतंय, प्रॉफिट होतंय. ठीक आहे ना. अगदी साध्या सरळ भाषेत जर सांगायचं तर हे प्रॉफिट होतंय. आणि चुकून माकून जर मला असं वाटलं की माझ्याकडे खूप बॅग पडलेल्या आहेत, ठीक आहे, आणि त्या विकल्याही जात नाहीये, काहीच होत नाहीये, सो मी काय करतेय, सेल लावतीये. आणि काय करणार आहे, सेलमध्ये या बॅग मी 90 रुपीजला सेल आउट करते. बिकॉज मला करतात असं मोस्ट ऑफ द वेंडर्स वगैरे असं करतात, बिकॉज त्यांना तो स्टॉक काढायचा असतो. मग त्यांनी सेल लावलेला असेल तर सेलमध्ये जर ते 10 रुपीज मायनस करताय, ओके, म्हणजे काय होतंय, त्यांचं इथे लॉस होतंय. ओके. छोट्या छोट्या टर्म्स आहे, अवघड असं काहीच नाहीये. नथिंग इज डिफिकल्ट हिअर. जर आपण एक्स्ट्रा पैसे जर या किमतीवर वाढवले, ठीक आहे, तर होतो प्रॉफिट. ठीक आहे. आणि जर कमी करून आपण एखादी गोष्ट विकतोय तर ते होतोय लॉस. साध्या साध्या आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ओके. अशीच डेफिनेशन आपण बघणार आहोत. ओके. Sometime definition will ask in exam, maybe in true false, maybe in definition. Say this profit and loss are the terms of mathematics. मॅथमॅटिक्सच्या टर्म्स आहेत त्या. आणि तुम्ही कितीही पळायचा प्रयत्न केला मॅथमॅटिक्स पासून तरी तुम्ही पळू शकत नाही. बिकॉज कसं असतं माहिती आहे का, की तुम्ही म्हटले की मला मॅथ्स नको आहे, फर्स्ट इयरलाच आहे, सेकंड थर्ड इयरला मॅथ्स नाही, वाव व्हेरी गुड, किती छान झालं, फर्स्ट इयरलाच मॅथ्स होतं. पण लाईफमध्ये मॅथ्स तुमचा पिछा सोडतं का रे? अजिबात सोडत नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बिझनेस करायचा असेल, तुम्हाला जॉब करायचा असेल, डेली रुटीन असेल तुमचं, तिथे सगळीकडे मॅथमॅटिक्स लागतं. मॅथ्सशिवाय आपण जगूच शकत नाही. ओके. सो दीज आर द मॅथमॅटिकल टर्म्स. प्रॉफिट अँड लॉस आर द मॅथमॅटिकल टर्म्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉफिट अँड लॉस मेड इन द बिझनेस ट्रान्झॅक्शन. ओके. कुठल्या बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये जर काय प्रॉफिट अँड लॉस झालेला असेल
तर त्या ह्या टर्म्स कुठे बिलॉंग करतात? मॅथमॅटिक्समध्ये बिलॉंग करतात. ओके, फाईन. सो व्हॉट इज द फर्स्ट डेफिनेशन? फर्स्ट डेफिनेशन इज फॉर द प्रॉफिट. एक्झाममध्ये विचारलं जातं डिफाईन प्रॉफिट. ओके, किंवा मग ट्रू फॉल्समध्ये वगैरे कुठेतरी एक फॉर्म्युला दिला जातो किंवा फिल इन द ब्लँकमध्ये प्रॉफिटचा फॉर्म्युला दिला जातो आणि एक जागा रिकामी ठेवली जाते. वी हॅव टू फिल दॅट स्पेस. ओके, इफ द कॉस्ट प्राइस, सी केअरफुली, इफ द कॉस्ट प्राइस, now cost price is denoted as CP. The cost price of an atom of an atom is more than selling price, is more than selling price. Selling price, सेलिंग प्राइस मीन्स SP. या टर्म लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला, बिकॉज फॉर्म्युल्यामध्ये हेच लागणार आहे. ठीक आहे, SP ऑफ द atom. Then the item is sold at profit. Item is sold at profit. और आता हे जे प्रॉफिट आहे ना, आपण याला गेन पण म्हणतो. ओके, गेन. या दोघही टर्म कधी कधी विचारतात. प्रॉफिट फाइंड प्रॉफिट percentage, otherwise, or sometimes they use gain word. Find gain percentage, both are same. ओके, हे दोघंही सेम आहे. मी इथे असं लिहून ठेवते, गेन. ओके, प्रॉफिट अँड गेन बोथ आर सेम. ओके, फाईन. So the difference between selling price and cost price is called as a profit. In other word, मी काय म्हणू शकते? Or the difference between SP and CP is called profit. ओके, ही सगळी डेफिनेशन जर विचारली तर तुम्हाला लिहायची आहे. दॅट इज प्रॉफिट इक्वल टू or gain equal to SP minus CP. Okay, where SP is greater than CP. Obviously, तरच आपण मायनस करू शकतो. बरोबर? अंडरस्टूड? सी, what is the definition? If the cost price CP of an atom, एखाद्या ॲटमची कॉस्ट प्राइस त्याच्या सेलिंग प्राइस इज मोर दॅन सेलिंग प्राइस पेक्षा जास्त असेल तर त्या ॲटमला सोल्ड केल्यानंतर येणारं जे आहे ते प्रॉफिट असतं. ओके, द डिफरन्स बिटवीन SP अँड CP इज कॉल्ड ॲज अ प्रॉफिट. प्रॉफिट अँड इज इक्वल्स टू SP मायनस CP. CP इज ऑलवेज ग्रेटर दॅन SP वेन प्रॉफिट इज देअर. ओके, जिथे कुठे प्रॉफिट झाले असेल तिथे SP कायम ग्रेटर असणार आहे. लक्षात ठेवा. टेक अ स्क्रीनशॉट. एक्झाम्पल द्यायचं तर तेच आपलं बॅगचं एक्झाम्पल. जरी 100 रुपीजची बॅग असेल आणि मी तिला आता सेल आउट करते 150मध्ये, म्हणजे काय 50 जास्त रुपीज घेते मी आणली की तिला 100ला आणली. सो प्रॉफिट कितीचा होत आहे? 50 रुपीजचा होत आहे. ओके, सी द नेक्स्ट. ओके, नेक्स्ट इज व्हॉट? लॉस. ह्या टर्म्स विचारल्या जातात ना एक्झामला. लॉस. इफ द कॉस्ट प्राइस ऑफ एन ॲटम, आता मी हे लिहिणार CP ऑफ एन ॲटम is more than SP of an atom, then item is sold at loss. सेम तुमच्या प्रॉफिटच्या ऑपोजिट लॉसची डेफिनेशन आहे. ओके,
आता मी काय लिहिणार इथे, ऑर द डिफरन्स बिटवीन CP अँड SP. प्रॉफिटमध्ये काय होतं, SP आणि CP होतं. ओके, इट्स कॉल्ड लॉस. दॅट इज काय लिहायचं मग, लॉस इक्वल टू CP मायनस SP when CP is greater than SP. ओके, टेक अ स्क्रीनशॉट आणि माझी व्हिडिओज शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला, सगळ्यांना. इतर कॉलेजेसमध्ये कोणी असेल त्यांनाही सांगा, त्यांचीही मदत करा. In the next semester, new students will be admitted. So you have to share my video to new student, your juniors. Okay? तुम्ही त्यांना शेअर करा, म्हणजे त्यांना पण मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स जरा सोपं जाईल माझ्या व्हिडिओमुळे. ओके, आणि तुम्हाला पण छान वाटेल कोणाला तरी मदत केल्याची भावना. ओके, हां, लॉस जर एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर तेच आपलं नेहमीप्रमाणे बॅग घेतली आपण 100 रुपीजला आणि ती विकली आहे मी 90 रुपीजला. लॉस कितीचा झाला आहे, 10 रुपीजचा झाला आहे. सो इट इज कॉल्ड एज अ लॉस. नेक्स्ट डेफिनेशन इज, आता ह्या ज्या काही मी डेफिनेशन्स घेते ह्या सगळ्या डेफिनेशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जातात. ओके, कॉस्ट प्राइस, CP. What is the CP? The price at which item is purchased. The price at which item म्हणजे आपण प्रॉडक्ट, गुड्स असं काही म्हणू शकतो त्याला, गुड्स किंवा मग एखादं प्रॉडक्ट is purchase or the cost of production. म्हणजे ते जे बनायला लागलेली किंमत असते ना, ती किंमत म्हणजे काय, कॉस्ट प्राइस. ओके, इट्स कॉल्ड CP. मी शॉर्टकट लिहिते आता. ओके, इट इज कॉल्ड इन्व्हेस्टमेंट इन अ बिझनेस. इन्व्हेस्टमेंट इन बिझनेस असं आपण म्हणू शकतो. ओके, फाईन, टेक अ स्क्रीनशॉट. ओके, नेक्स्ट फोर्थ डेफिनेशन आहे सेलिंग प्राइस. छोटे छोटे छान छान डेफिनेशन आहेत, पटकन पाठ होतील आणि मी सांगतानाही खूप सोप्या भाषेत सांगते. सो टेन्शन घ्यायचं नाही, व्यवस्थित लर्न करायचं. ओके, सेलिंग प्राइस, द प्राइस ॲट विच आर्टिकल इज सोल्ड. द प्राइस ॲट विच आर्टिकल किंवा मग आपण काय म्हणतोय, ॲटम, किंवा मग काय म्हणतोय मी, प्रॉडक्ट, किंवा मग मी काय म्हणते, गुड्स. ओके, जे काही असेल ते. द प्राइस ॲट विच आर्टिकल इज सोल्ड, विकल्या जात आहे त्याला काय म्हणायचं आहे, सेलिंग प्राइस. ओके, इट्स कॉल्ड एज द सेलिंग प्राइस. इट्स कॉल्ड SP. SP काय असतं, इट इज अ रिटर्न फ्रॉम द बिझनेस. रिटर्न फ्रॉम बिझनेस. Okay, fine. Take a screenshot of this. Next is a market value. मार्केट व्हॅल्यू किंवा मार्क व्हॅल्यू असं आपण म्हणू शकतो. मार्क व्हॅल्यू. आता हे सगळ्या टर्म्स लक्षात ठेवायचं, बिकॉज एक्झाममध्ये कुठली टर्म विचारतील सांगता येत नाही. तर आपण हे लक्षात ठेवायचं. लिस्ट प्राइस, हे सगळं आता पेपर सेटरवर असतं की तो कुठली टर्म यूज करतो. सो लक्षात ठेवायचं, मार्केट व्हॅल्यूला मार्क प्राइस म्हणतात आणि लिस्ट प्राइस म्हणतात. ओके, सो व्हॉट इज द मार्केट व्हॅल्यू? द प्राइस दॅट अ ट्रेडर mark or list his article म्हणजे आपला items to called is called market price. ओके, आपण त्याला MP असं म्हणू शकतो. झालं, क्लिअर आहे. नेक्स्ट आहे डिस्काउंट.
आता डिस्काउंट तुम्हाला चांगलाच माहिती आहे, बिकॉज आपण काहीही घ्यायला गेलो तर आपण विचारतो काका मावशी किती डिस्काउंट लावलाय तुम्ही. हो, वी ऑलवेज आस्क. सो ते सांगतात आपल्याला 10%, 5%. ओके, सो व्हॉट इज द डिस्काउंट हियर? द waiver of cost from the mark price that trader allow. म्हणजे जो विकणार असतो ना त्याची मर्जी असते. that trader allow concession, allows a concession किंवा मग discount, allow a customer, it's called discount. जर हा माझा कॅमेरा इथे थोडासा मध्ये येतो म्हणून मला अडचण येते. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. तुम्ही आता सगळे सेकंड इयरला जाणार आहेत बरोबर. तर हा जो काही गॅप आहे तुमचा सेकंड इयरला तुम्ही आता BCAला असणार बरोबर. BCAचे स्टुडंट जर असतील प्रॉफिट लॉस बघणारे, सो BCAच्या स्टुडंटला मला एक रिक्वेस्ट करायची आहे की माझाही बॅकग्राऊंड कम्प्युटर सायन्सच आहे. सो तुम्हाला कुठले सब्जेक्ट सेकंड इयरला माझ्याकडून व्हिडिओमध्ये हवेत. विच सब्जेक्ट डू यू वॉन्ट इन द सेकंड इयर? Subject do you want from me on my channel, on my YouTube channel. Please comment me. BCA second year. Okay, second year, please comment me. प्लीज कमेंट. ओके, तुम्हाला कुठले सब्जेक्ट माझ्या यूट्यूब चॅनलला हवेत. माझा बॅकग्राऊंड हाच असल्यामुळे मी फॅमिलियर आहे या सगळ्या सब्जेक्टची. प्रोग्रॅमिंग आहे किंवा थेरॉटिकल असेल. सो मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की BCA सेकंड इयरला तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे. सो मी प्रिपेअर्ड करून ठेवेल सगळे व्हिडिओज. ओके फाईन. तसे मी घेतलेले सब्जेक्ट जर मी तुम्हाला सांगितले, सेकंड इयरला मी SE घेतलेलं आहे, OS घेतलेला आहे, तुमचं C प्रोग्रॅमिंग तर फर्स्ट इयरलाच झालेलं आहे. C प्रोग्रॅमिंग घेतलेलं आहे आणि अजून सेकंड इयरला मी काय घेतलेलं आहे, DS घेतलेला आहे, डेटा स्ट्रक्चर घेतलेला आहे. सो या लिस्टमध्ये तुम्हाला अजून काही हवं असेल तर मला सांगा. आणि मी प्रोग्रॅमिंग अजून काय आहे तुमच्या याच्यात, OS आहे, DS आहे. ओके फाईन. हे सब्जेक्ट माझे सेकंड इयरचे आहे. सो जर तुम्हाला अजून काहीतरी वाटत असेल की मॅमने हे पण घ्यावं जे माझ्या कम्प्युटरशी रिलेटेड असेल, सो आय विल डेफिनेटली टेक, बट जस्ट कमेंट मी. तसं तुमच्या बुक्समध्ये खूप साऱ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. जे इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत त्या मी इथे कवर केलेल्या आहेत. ओके, now formulas, we will see some formulas. ओके, सी फॉर्म्युले खूप सोपे आहे. असं काहीच नाही की फॉर्म्युला थ्रूच गेलं पाहिजे. ओके, जर प्रॉफिट अँड लॉसचा एखादा प्रॉब्लेम एखाद्या स्टुडंटला जर कळला, ते जे ट्रान्झॅक्शन असतं, ओके, परचेसिंगचं, सेलिंगचं, प्रॉफिट अँड लॉसचं जे ट्रान्झॅक्शन असतं ते वाचताना जर आपल्याला कळलं, एखादा असेल बिझनेस ओरिएंटेड एखादा स्टुडंट असेल कदाचित, तर आपल्याला जर तो प्रॉब्लेम कळला तर आपल्याला लगेच त्याचा प्रॉफिट अँड लॉस फाइंड करता येतो. काही असं विशेष नाही आहे. पण एक फॉर्म्युल्याची लिस्ट ही राहू द्या, अजून आहेत फॉर्म्युले. यू जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस फॉर्म्युलाज. बाकीचे मी पुढे लिहिते. पण अशी कंपल्शन नाही आहे कुठे की हाच फॉर्म्युला वापरून प्रॉफिट पर्सेंटेज फाइंड करायचं आहे. ओके, कधीतरी काय असतं की रफली आपण कॅल्क्युलेशन तोंडी करायला बसतो. ओके, करतात काही मुलं करतात, आपणही करतो. जस्ट आपण एखादा शॉपमध्ये गेलो आणि जर आपण एखादी वस्तू परचेस केली तर त्या वस्तूमागे असणारा पर्सेंटेज, त्याच्यावर मिळणारं प्रॉफिट आपण तिथल्या तिथे कॅल्क्युलेट करतो बरोबर. तेव्हा आपण फॉर्म्युले वापरतो का? अजिबात नाही. मग असं कंपल्शन नाही आहे तुम्हाला की तो प्रॉब्लेम फॉर्म्युल्यानेच सॉल्व्ह करा. तुम्ही तुमचंही लॉजिक तिथे लावू शकता. ओके फाईन. पण जर कुठे अडचण आली, जर कुठे नाही, आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपण फॉर्म्युल्यांनीच बघणार आहोत बिकॉज आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत.
So take a screenshot of these formulas. See, these are the major formulas. Okay, जिथे मी P पर्सेंटेज लिहिते तो प्रॉफिट पर्सेंटेज आहे, जिथे मी L पर्सेंटेज लिहिते तो लॉस पर्सेंटेज आहे. ओके, हे मेजर फॉर्म्युलेज इथे मी मेन्शन केलेले आहे, तेवढे बघा. ओके, नाव वी विल गो थ्रू द एक्झाम्पल. सी, तुमच्या एका एक्झाम पेपरमध्ये फिल इन द ब्लँकमध्ये आलेला आहे लॉस इक्वल टू CP मायनस डॅश डॅश. सो CP मायनस SP. ओके, 1 मार्क्स तुम्हाला इथे मिळून जातो. आता हे मी सगळं कव्हर केलं आहे, जिथे कुठे मी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले आहेत ना, त्या व्हिडिओमध्ये मी हे सगळं कव्हर केलेलं आहे. ओके, मी आता काही क्वेश्चन पेपर हातात घेणार नाही, क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन सॉल्व्ह करणार नाही. ओके, मी बुक्समधले क्वेश्चन सॉल्व्ह करते आणि ते तुम्हाला समजून सांगते. ओके, पुढे आता बघा, हे डोळ्यासमोर तर सांगतेच मी तुम्हाला. ट्रू फॉल्स विचारलं आहे, द टोटल अमाऊंट पेड टू द पर्चेसिंग आर्टिकल इज कॉल्ड ॲज द कॉस्ट प्राईस ऑफ द आर्टिकल. ट्रू फॉल्स विचारलेलं आहे. ओके, सो अशा गोष्टी विचारल्या जातात. So I will not take the question paper. Okay, we'll move and go through the books. Okay, textbook. Read the question carefully. See, Mustaq purchases 200 dozen eggs at the rate of rupees 18 per dozen. Okay, 72 eggs are broken in transportation. He sell remaining eggs at a rate of rupees 24 per dozen. Calculate his profit. Okay, see, read question carefully, then write down step by step. Okay, what he purchased? Initially he purchases 200 dozen eggs. 200 dozen eggs. Okay, 1 dozen means what? 12 eggs. Okay, 1 dozen means 12 eggs. 12 eggs. Okay, so 200 dozen means how many eggs? So what we do here? Okay, there is no need for converting into numbers. Keep it into the dozen. Okay, 200 dozen eggs at rate of 18 per dozen. So 1 dozen is for 18 rupees. So 200 dozen is for 18 into 200 dozen. So what we get here, rupees 3600. Okay. Now, broken eggs. How many broken eggs are there? 72 eggs are broken. Okay, number 72 eggs are broken and everything is given in dozen. Okay, so we have to convert this 72 into dozen. So 1 dozen equal to 12. So 12 6 the 72. So it is 6 dozen. Clear? Now, remaining eggs. आता उरलेले eggs किती आहेत तिथे? See, remaining eggs are 200 dozen minus 6. Okay, it is 194 dozen. हे आता मी कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे. Now, SP of 194 dozen eggs. आता जे उरलेले एग्स आहेत ना, त्याची किंमत त्याने वाढवली आहे, 24 करून टाकली. ओके, प्रत्येकी एक त्याने 24 ला विकलाय. मग मी काय लिहिते आता, 24 into 194. ओके, सो इट इज रुपीज 4656. Okay, fine. Now, profit. We have to find the profit. So, profit equal to, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, SP मायनस CP, किंवा मग मी त्याला परचेस प्राइस पण म्हणू शकते. SP मायनस CP, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सो व्हॉट इज द कॉस्ट प्राइस? कॉस्ट प्राइस इज दिस. ओके, सो 4656 minus 3600. So rupees 1056.
6 एवढं मला प्रॉफिट झालंय. ओके, सी, टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके, रीड द क्वेश्चन केअरफुली. हा क्वेश्चन बऱ्याच वेळा एक्झामला विचारला गेलेला आहे. A TV set is sold for ₹36375 at a loss of 15%. Find the purchase price of the TV set. एक लक्षात ठेवायचं, परचेस प्राइस म्हणजे सीपी असते. ओके, नेहमी लक्षात ठेवा, परचेस प्राइस इज कॉल्ड ॲज द सीपी. ओके, सो सीपी इक्वल टू, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, सीपी इक्वल टू फाइंड द परचेस प्राइस ऑफ द टीव्ही सेट ना. So it is SP into 100 upon 100 minus loss in percentage. Okay, if loss is made, आता तुम्हाला माहिती मी इथे लिहून ठेवलं होतं लॉस मेड. आता इथे लॉस झालेला आहे, कुठे दिलेलं आहे, ॲट लॉस. त्यांनी स्पष्ट क्लिअर केलं इथे की लॉस झालेला आहे 15%. सो म्हणून मी हा फॉर्म्युला इथे उचलला आहे. ओके, नाव पुट ऑल व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला. 36375 into 100 divided by 100 minus किती पर्सेंटचा लॉस आहे, 15चा. सो put it into calci and find out. So your answer is ₹42794.2. Okay, fine. You will get the 4 marks. Take a screenshot. See the same example. आत्ता मी जे मागे एक्झाम्पल घेतलं त्याच्यासारखं सेम एक्झाम्पल आहे, फक्त त्यांनी काय म्हटलं होतं तिथे मेड लॉस, तिथे लॉस झालेला होता, इथे अर्न प्रॉफिट झालं आहे. ठीक आहे, इथे काय झालेलं आहे, प्रॉफिट अर्न झालेलं आहे. आणि फाइंड काय करायचं, सीपी फाइंड करायची, म्हणजे परचेस कॉस्ट फाइंड करायची. ओके, सेम फॉर्म्युला, फक्त आणि फक्त लॉसच्या जागेवर मायनस लॉसच्या जागेवर काय येणार आहे, प्लस प्रॉफिट येणार आहे. ओके, सो तुमचा फॉर्म्युला सेम असणार आहे. बघा, now cost price equal to SP into 100 divided by 100 plus profit percentage. Okay, put all the values here. 1012.5 into 100 upon 100 plus 8. So what we get here, 9375. Okay, आता काय सांगितलं त्यांनी, फाइंड सीपी ऑफ द आयटम पर युनिट. ओके, एका युनिटसाठी फाइंड करायचं आपल्याला, आणि टोटल किती युनिट असे, 75 युनिट्स आहे. ओके, सो व्हॉट वी डू हियर, जस्ट डिवाइड इट बाय 75. सो व्हॉट वी गेट हियर, 12.50 पर युनिट, म्हणजे एका सिंगल युनिटसाठी किती, 12.50 युनिट रुपीज लागतील. ओके, फाईन, टेक अ स्क्रीनशॉट. सी, रीड द क्वेश्चन केअरफुली. हा क्वेश्चन पण बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. ओके, सेम टाईपचे प्रॉब्लेम आपण बघतोय, लॉस आणि प्रॉफिटचे. ओके, फॉर्म्युला सीपीचा आपण मागेही 2 एक्झाम्पलमध्ये बघितलं. थोडंसं वर्डिंग्स चेंज झाले की घाबरायचं नाही, आपल्याला जे येतं ते लिहून काढायचं. ओके, आपल्याला काय माहिती आहे, सीपी इक्वल टू SP into 100 डिवायडेड बाय 100 मायनस लॉस. जेव्हा लॉस होतो, इफ लॉस इज मेड, त्यांनी क्लिअर केले इथे की लॉस झालेला आहे, तेव्हा मी हा फॉर्म्युला देते. बरोबर, कारण मला काय फाइंड करायची, कॉस्ट प्राइस फाइंड करायची, म्हणून मी सीपीचा हा फॉर्म्युला देते. ठीक आहे, जे माहिती ते लिहावं इथे. 1674 into 100 डिवायडेड बाय 100 मायनस 7. एव्हरीथिंग इज गिवन हिअर, सगळं काही दिलेलं आहे. ओके, जस्ट पुट इट इंटू कॅल्सी अँड फाइंड आउट. सो इट इज 1674 into 100 divided by 93. So your CP is ₹1800. Finished. Take a screenshot. ओके, प्रॉफिट आणि लॉस या चॅप्टरमध्ये नेक्स्ट जी टर्म आहे ती आहे डिस्काउंट. इम्पॉर्टंट आहे, विचारलं जातं एक्झामला बऱ्याच वेळा, व्हॉट इज द ट्रेड डिस्काउंट वगैरे. बिकॉज आपण प्रॉफिट आणि लॉस बघतोय त्यावेळेला आपल्याला विचार येतोच की कितीचं डिस्काउंट आहे, कितीचा डिस्काउंट आहे, कितीचा नाही, आपण ह्या गोष्टी विचारतोच. सो discount is a very popular and well-known term in the profit and loss. Okay, fine. In order to increase the sale, आता हे डिस्काउंट वगैरे कोण देतं, जो कोणी शॉपकीपर असेल त्याच्या हातात असतात या गोष्टी. ओके, इन ऑर्डर टू इन्क्रीज द सेल, डेफिनेशन विचारली जाते. इन्क्रीज द सेल,
सेल्स टू डिस्प्ले. आता सेल्स कशासाठी फाइंड करता की जो जुना माल असतो तो बाहेर काढायचा असतो किंवा मग डॅमेज असतो ते बाहेर काढायचं असतं. सेल्स टू dispose of old or damaged product किंवा goods. Okay, shopkeepers sells their product, their item at a lower price than market price. This reduction in price is called discount. ओके, खूप छोटी आणि छानशी टर्म आहे किंवा मग आपण त्याला ट्रेड डिस्काउंट म्हणू. कारण एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारतात डिफाईन ट्रेड डिस्काउंट, याची डेफिनेशन विचारली जाते तुम्हाला. ट्रेड डिस्काउंट सो काही वेगळं नाही आहे. डिस्काउंट अँड ट्रेड डिस्काउंट इज अ सिमिलर टर्म. इन ऑर्डर टू इन्क्रीज द सेल और टू डिस्पोज ऑफ ओल्ड or damaged good, shopkeepers इथे कॉमा करते, shopkeepers sell their items at a lower price than market price is reduction price called as a discount. Market price, this reduction is called as a discount or ट्रेड डिस्काउंट. ओके, सो आता ट्रेड डिस्काउंटचे जे फॉर्म्युले आहेत, डिस्काउंटचा एकच फॉर्म्युला आहे तो मी तुम्हाला सांगते. CSP. ओके, म्हणजे आपण याला नेट प्राइस म्हणू शकतो. SP इथे मी लिहिते नेट प्राइस इक्वल टू MP मायनस डिस्काउंट. फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ओके, डिस्काउंट पर्सेंटेज. आता हे कसं फाइंड करायचं? डिस्काउंट डिवाइड बाय MP मार्केट प्राइस इंटू 100%. ओके, ना डिस्काउंट इक्वल टू नेट प्राइस प्लस मायनस मार्केट प्राइस. सॉरी मी याला असं म्हणू शकते, नेट प्राइस, ॲक्च्युली फॉर्म्युला असा आहे तो, नेट प्राइस इक्वल टू MP मायनस डिस्काउंट. ठीक आहे, इथे दिलाच आहे मी. ओके फाईन, फर्स्ट झालाच आहे. ओके, एवढे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे. दोनच फॉर्म्युले आहेत. जसे जसे प्रॉब्लेम्स पुढे जातील तिथे एखादा जर फॉर्म्युला इंट्रोड्यूस झाला तर मी तुम्हाला सांगते. ओके, रीड द प्रॉब्लेम केअरफुली. ॲक्च्युली हा प्रॉब्लेम जर मी रीड केला तर आपण मार्केटमध्ये जर टेबल घ्यायला गेलो खरोखर रिअली, तर आपण तिथल्या तिथे कॅल्क्युलेशन करू शकतो. ओके, आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला तोंडी हे जमतं सगळं. आपल्याला थेरॉटिकली थोडंसं 2-4 फॉर्म्युले टाकायचे बिकॉज आपल्याला मार्क्स मिळवायचे. सो स्टेप्स इथे दिसल्या पाहिजे. ओके, कुठून तरी अँसर कॉपी केलं असं दिसलं नाही पाहिजे, स्टेप्स अशा दिसल्या पाहिजे. त्याच्यासाठी आपण फॉर्म्युले लिहिणार. अजून एक गोष्ट, ज्या वेळेला मी तुम्हाला पर्सेंटेज शिकवलेलं आहे, मी आता या व्हिडिओच्या लिंकमध्ये त्याची कमेंटमध्ये लिंक टाकणार आहे. पर्सेंटेज, तर आता हे जे पर्सेंटेज आहे, हा जो रेशो आहे, हे इथे लागणार आहे आपल्याला. ओके, तर हे विसरून चालणार नाही. फाईन, ठीक आहे, सोपं आहे. बघा, MP दिली, मार्क प्राइस दिलेली आहे. मार्क प्राइस म्हणजेच काय? मार्केट प्राइस. मार्केट किंवा मार्क्ड लक्षात ठेवायचं आहे. कोणीही कसाही यूज करू शकतं. आपण विसरायचं नाही की मार्क प्राइस हीच मार्क प्राइस आहे आणि मार्क प्राइस हीच मार्केट प्राइस आहे आणि आपण त्याला लिस्ट प्राइस पण म्हणतो. ओके, ती किती दिलेली आहे बघा, ती दिली आहे ₹750. क्लिअर? ओके, मग आता डिस्काउंट जो दिला आहे बघा, डिस्काउंट
आता मी पर्सेंटेजमध्ये तुम्हाला जे शिकवलं ते इथे लिहिणार आहे. डिस्काउंट इक्वल टू 20% ऑफ 750. बघा, जर तुम्हाला आठवत असेल तर पर्सेंट ऑफ इज रिप्लेस बाय कसं म्हणायचे मी, 20% इज रिप्लेस बाय डिवाइड बाय 100 इंटू 750. ओके, मग आता हे किती येणार आहे बघा, 150 रुपीज 150. क्लिअर, हा डिस्काउंट मिळाला मला या प्राईस. मग आता काय करायचं, SP फाइंड करायचं आम्हाला, बरोबर. SP काय, MP मायनस डिस्काउंट. सोपं आहे बघा, काहीच अवघड नाही याच्यामध्ये, तोंडी हिशोब आहे. MP काय आपलं 750, डिस्काउंट कितीचा मिळाला 150चा, म्हणजे सेलिंग प्राइस किती झाली रुपीज 600. गॉट इट. टेक अ स्क्रीनशॉट. ओके, the marked price of an item is rupees 1850 is sold at rupees 1628. Find the discount. ओके, कुठला तरी एक आयटम आहे की त्याची किंमत किती आहे 1850. ओके, तर ती त्या कस्टमरला गेली आहे 1628. म्हणजे त्या कस्टमरला कितीचा डिस्काउंट मिळाला हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, सोपं आहे बघा. डिस्काउंटचा फॉर्म्युला आहे माझ्याकडे. काय फॉर्म्युला आहे, MP मायनस SP. बघा, मग तुमची MP काय आहे 1850 मायनस 1628 म्हणजे किती रुपीज 2222. ओके, आता मला काय फाइंड करायचं आहे, रेट ऑफ डिस्काउंट. छोटे छोटे टर्म आहे, अवघड असं काहीच नाही आहे. किंवा मग त्याला मी असं म्हणू शकते, डिस्काउंट पर्सेंट इक्वल टू, बघा, डिस्काउंट अपॉन MP इंटू 100. ओके, हा फॉर्म्युला आपण बघितला आहे. तर आता मग काय येणार इथे 222 डिवाइड बाय MP किती आपला 1850. क्लिअर, इंटू 100. पुट इट इंटू कॅल्सी अँड फाइंड आउट. किती येणार आहे 12%. ठीक आहे, टेक अ स्क्रीनशॉट. ऑलमोस्ट प्रॉफिट अँड लॉस तुमचा कव्हर झालेला आहे. ओके, फाईन. थँक्यू स्टुडंट्स. थँक्स फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड शेअर इट टू युअर फ्रेंड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. कीप स्माइल.